साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा शहरात प्लॉट्स, लेआउट, घर, रो हाऊस, फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत. बुकिंग सुरू आहेत. पोदार लेआउट, साधनाश्री नगर, खोंडेवाडी, जांभरुण लेआउट, श्री रामलल्ला नगर इथे बुकिंग सुरू आहेत. ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दड हॉस्पिटल जवळ, पार्लेवार बिल्डिंग समोर, बुलढाणा. आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर, कार्यकारी संचालक. फोन नंबर 7385 46 66 66. जिजामातामध्ये स्कूल कनेक्ट कार्यक्रमाचे आयोजन. नवीन शैक्षणिक धोरण अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवर पार पडला कार्यक्रम. श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचालित स्थानिक जिजामाता महाविद्यालयात दिनांक 22 जानेवारी 2025 रोजी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020च्या अनुषंगाने स्कूल कनेक्ट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सुरेश गवई, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून IQSC समन्वयक प्राध्यापक डॉक्टर सुबोध चिंचोले, प्राध्यापक डॉक्टर जे जाधव, शिक्षक दिनेश पाटील, शिक्षिका नीता भुसारी, डॉक्टर नामदेवराव ढाले, डॉक्टर SL कुंभारे उपस्थित होते. स्कूल कनेक्ट कार्यक्रमासाठी बुलढाणा तसेच तालुक्यातील विविध शाळांचे शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमात मार्गदर्शन करताना प्राध्यापक डॉक्टर सुबोध चिंचोले यांनी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची मूळ संकल्पना व स्वरूप विविध उदाहरणे देऊन विद्यार्थी व शिक्षकांना समजावून सांगितले. तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीमुळे विविध अभ्यासक्रम पूर्ण करून पदवीप्राप्त विद्यार्थी विविध कौशल्य आत्मसात करून आपले करिअर कसे यशस्वी करू शकेल याची माहिती दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर सुरेश गवई यांनी विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात व खुल्या जागतिक धोरणाच्या पार्श्वभूमीवर काळानुसार बदलत्या गरजा लक्षात घेऊन शैक्षणिक धोरणात शासनाने केलेल्या बदलांचे स्वागत केले. तसेच शिक्षक, विद्यार्थी, पालक व संस्था यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणास आत्मविश्वासाने सामोरे जाण्याची गरज असल्याचे मत प्रतिपादन केले. तुमच्या सगळ्यांचे जे सायन्सला आहेत त्यांचे MBBS ला नंबर लागो, तुम्हाला इंजिनिअरिंगला जायचं असेल तर इंजिनिअरिंगला नंबर लागो, ज्यांना कॉमर्स करायचं आहे कॉमर्स करतायत पण मला CA व्हायचं आहे त्यांनी CA झालं पाहिजे, चांगल्या ठिकाणी गेलं पाहिजे. पण उद्या चालून असा निर्णय घेतला की मला BA करायचा आहे तर मी कुठे गेलं पाहिजे? बुलढाण्यात. मला BCom करायचं आहे, मला BSc करायचं आहे तर जिजामाता कॉलेजमध्ये येणाऱ्या या NEP नुसार काय काय गोष्टी आहेत याच्याबद्दल मी थोडक्यात तुम्हाला माहिती सांगतो. आणि अंधश्रद्धा यातून सामाजिक आणि आर्थिक विषमता मोठ्या प्रमाणात, शोषण मोठ्या प्रमाणात होतं. परंतु ब्रिटिश भारतात आले आणि शिक्षणाची दारं ही हळूहळू बदलण्यासाठी खुली झाली. आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्याला आपल्या देशात एक स्वतंत्र अशा प्रकारचे शैक्षणिक धोरण असलं. कारण जोपर्यंत शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार होत नाही, समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत जोपर्यंत शिक्षण पोहोचत नाही तोपर्यंत कोणत्याही समाजाचा किंवा राष्ट्राचा विकास होऊ शकत नाही. कारण कुठली नवीन गोष्ट ज्यावेळेस येते तर त्यामध्ये सुरुवातीला काही त्रुटी असतात, हळूहळू त्या दूर केल्या जातात आणि काही काळानंतर असं दिसेल की जे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे ते व्यवस्थितपणे लागू झालेलं आहे. शासनाचा यावर उद्देश असा आहे की विद्यार्थ्यांनी चार भिंतीच्या शिक्षण न घेता आता तो बाहेर पडायला पाहिजे. जसं प्रोफेशनल जे कोर्सेस आहेत आपण बघतो, MBBS असेल, MBA असेल, इथले जे विद्यार्थी असतात यांना इंटर्नशिप, अप्रेंटिसशिप करावं लागतं आणि तीच पद्धत आता आपल्या आर्ट्स, कॉमर्स, सायन्सच्या विद्यार्थ्यांना सुद्धा प्रोव्हाइड केलेली आहे.